तर महाशिवरात्री निमित्त आज वाघोलीमध्ये सप्ताह चालू होत आहे वागेश्वर मंदिरात वाघोलीतल्या. आणि आज बघा ना किती छान भाग्य की आज सोमवार सुद्धा आहे. चला मग आता बघूया मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन आणि त्याच्यानंतर आपण कीर्तन सुद्धा ऐकणार आहोत. चला मग बघू आतमध्ये. मंदिरासमोर किती मोठा नंदी आहे, त्यांना सुद्धा हार वगैरे घातले. आता आतमध्ये महादेवाची पिंड, किती छान बसायला जागा वगैरे आहे. हे विनेकरी मंदिरातले रामकृष्ण. इथे माऊलींची, विठोबांची आणि तुकोबा महाराजांची इथे पूजा केली आहे. सप्ताहाला सुरुवात झाली त्यामुळे. हां, हे बघा महादेव. सगळे लोक दर्शनासाठी आलेत. आरवी पाया पडतोय. दीदी मंदिराच्या मागे बघा एक छोटंसं तळ आहे, बट नाईट व्ह्यू बघा किती मस्त वाटतोय. इथे बोटिंग वगैरे पण करायला जागा आहे. किती भारी व्ह्यू येतोय बघा. जाळी आहे त्याच्यामुळे आर्विक कसं बोलतोय? पाणी 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 दाखव. आर्विक आर्विक पा कुठे, पाणी कुठे? हे बघा शेड. जय श्री राजेंद्र सातव पाटील माजी सरपंच यांच्याकडून श्री वागेश्वर चरणी सप्रेम भेट त्यांनी दिली आहे. मस्त शेड, म्हणजे दुपारच्या उन्हात किंवा दिवसभर लोकांना सावली मिळो त्याच्यासाठी. आणि असा हा स्टेज. इथे आता कीर्तन सेवा होणार आहे थोड्याच वेळात. यामनी नका वाघोलीतलं वागेश्वर मंदिर. जगतमान्य भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिवंत स्वरूप, भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस, याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड जिजवणारे, जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे, विश्व उद्धाराचं स्वप्न मनासी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे, आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, सासूने आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, पत्नीने आपल्या पतीचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, नवल या ते एकेकालच्या कट्टर वैर्याने म्हणावं, शत्रूने म्हणावं. शत्रू असला म्हणून काय झालं? तो देवाचा अवतार आहे, तो देव माणूस आहे, असं ज्यांचं व्यक्तिमत्व. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी, ज्यांची कीर्ती चराचरी. जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून तुम्ही जर त्या वाघेश्वराचं नामस्मरण केलं तर या माया जाळापासून दूर जाल. तो कृपेचा सागरे, त्याचं नामस्मरण करा असा उद्देश करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग. विठाला विठाला
अत्यंत महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र वाघोली या ठिकाणी श्री क्षेत्र वाघेश्वर मंदिर या ठिकाणी होत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आजपर्यंत ऐकून होतो. इथं आल्यानंतर हे चित्र पाहिलं, खूप समाधान वाटलं. खूप गोड निवेदन केलेलं आहे. दृष्ट लागायसारखा सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळ वाघोली वाघेश्वर आपल्याकडून ही सेवा करून घेत आहे. कशाचीच कमी नाही, कारण देणारा समर्थ आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. दरबार समर्थाचा आहे, त्याच्यामुळं कमी काही नाहीये महाराज, कशाची कमी नाही. सर्वांना खूप मनापासून धन्यवाद. खूप गोड नियोजन केलंय आणि या नियोजनामध्ये माझे गुरुवर्य आदरणीय कोष्टी बाबा यांचं विशेष मार्गदर्शन या अखंड हरिनाम सप्ताहासाठी असतंय. वारकरी संप्रदायातील एक परिपूर्ण शांतीब्रह्म असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कोष्टी बाबा, आणि बाबांचं मार्गदर्शन या कार्यासाठी या सोहळ्यासाठी आवर्जून मागपर्यंत फुल झाले, पण लाडक्या बहिणींनी सगळं पटांगणच फुल करून टाकलं. वा वा, महिला मंडळ पाहिजे ते. वा, तुम्ही काय साध्या माणसाच्या बहीण आहेत का? ते मी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या. हप्ता मिळालाय का या महिन्याचा? सर्वांना मनापासून धन्यवाद. पाहणं माझ्या माता माऊलींची किती मोठी संख्या, खूप मनापासून धन्यवाद. गोड निवेदन केलंय. आता वैयक्तिक नाव कोणाचं घेणवणारा देश म्हणून रशियाला ओळखलं जातं. बनावट वस्तू बनवणारा देश म्हणून चीनला ओळखलं जातं. आतंकवाद्यांना पाठीशी घालणारा देश म्हणून पाकिस्तानला ओळखलं जातं. पण साधू संत, देवदेवता आणि पवित्र संस्कृती म्हणून माझ्या भारत देशाला ओळखलं जातं. काय ग मुली, नाव काय तुझं? बाबा मला काही म्हणतात. ए पुरी का असतेस? बाबा गालाला तर हात लाव ना. बाबाला गालाला हात लावला तर काळं लागलं होतं. ए पुरी, एका तपस्याला बसलेल्या साधूच्या गालाला काळं लावून असतेस? लक्षात ठेव काही एक दिवस संपूर्ण जग तुझ्यावर असं. ए काही एका तपस्याला बसलेल्या साधूच्या गालाला काळं लावून कलंक लावण्याचा प्रयत्न करतेस? लक्षात ठेव काही एक दिवस तुझ्या जीवनाला कलंक लागेल. हे काही खूप मोठं जग असेल ग, पण तुझं नाव ठेवणं कुणी पसंत करणार नाही. काही नावाचं कोण बसलंय का? आज तुम्ही एखाद्यावर हसा, उद्या तुमच्यावर जग हसणार. आज तुम्ही एखाद्यावर जळा, उद्या तुमच्यावर तीच वेळ येणार. घरी घेऊन जा. तो आंधळा व्यक्ती म्हणतोय मला चांगलं माहिती आहे, मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, मला देव दिसणार नाही, मला मंदिर दिसणार नाही, मंदिराचा कळस दिसणार नाही, मंदिरातली वाघेश्वराची पिंड दिसणार नाही. पण मी पिंड पाहायला रोज मंदिरात येत नाही, मी कळस पाहायला मंदिरात येत नाही, मी मंदिर पाहायला मंदिरात येत नाही, मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही. मी मंदिरात आलेलं माझ्या वाघेश्वराने पाहावं याच्यासाठी रोज मंदिरात येतोय, याच्यासाठी रोज मंदिरात येतोय. प्रत्येक गोष्ट तो पाहतोय बाबांनो. सोमवारचा उपवास धरायचा आणि रविवारी कोंबडी धरायचा. सगळ्या गोष्टीचा हिशोब वरती होणार, सगळ्या गोष्टीचा. आणि म्हणून तो सगळं पाहतोय, म्हणून चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये करावं आणि वरती गेलं हिशोब द्यायचा आहे. तिथं कोणी सोडवणार? तू का म्हणे तुला
जिसे पहना था उसको तो खो दिया, जिसे पहना था उसको तो खो दिया, जिसे पहना था उसको तो खो दिया, जिसे पहना था उसको तो खो दिया। माणूस आयुष्यभर धन धन करतो, पण मेल्यावर निधन झालं म्हणावं लागतं बाबांना. पण ऐका ना, मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मगर वक्त गुजर रहा है कागज के टुकड़े कमाने में, कागज के टुकड़े कमाने में. अरे क्या करोगे दोस्तों इतना कमाकर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते, रिश्वत भी नहीं लेते. तो लाच घेत नाही का. 8-9 दिवसाची गोष्ट, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब गेले हो आपल्यातून निघून. 5 वाजता उठणारा माणूस, नेहमी वेळेवर पोहोचणारा माणूस अवेळे निघून गेला. पण ते विमानात म्हणू शकले असते, काळा 50 कोटी रुपये देतो रे तुला, मला थांबायचंय बाबा आणखी. नाही हो थांबतात. ए मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. मेरू तुल्य पृथ्वी सुवर्ण दिदलिया दान, न मिळे क्षण नर देह. कोट्याने रुपये दिले तरी एकही सेकंद जास्त मिळत नाही बाबा. म्हणून तो मृत्यू यायच्या अगोदर त्या परमेश्वराचं चिंतन करा. ही जमीन माझी आहे, हे मायाजाळ आहे सगळं. ही इस्टेट माझी आहे, मेरा मेरा सबही मेरा, सारा जीवन गवाया. आयुष्यभर पैसा पैसा पैसा. अरे पैसा पैसा करून काय होत नाही. कारण जाताना माणूस सोबत अरे काही नेत नाही. किती कोरले बाण, भूक कधी संपत नाही. संपत्ती इस्टेट जमीन जायदाद, माणूस मेल्यावर संपत्ती माणसासोबत जात नाही, माणसासोबत जात नाही. गाडी बंगला पैसा जमीन जायदाद सगळं माया जाय. किती दिवस यात गुंतून राहायचं, यातलं काही बरोबर येत नाही. जमीन माझी आहे म्हणताय, अरे मेल्यावर सातबाऱ्यावरचं नाव राहत नाही. पैसा माझा म्हणताय, तर पैसाही आपल्या बरोबर येत नाही बाबांनो. तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्ही म्हणताय घरदार माझं आहे, तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार. तुम्ही म्हणतात 50 लाखाचा बंगला बांधलाय, माझा नाही म्हणताय. मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर म्हणजे कुठं, स्मशानभूमी. तू म्हणशील पैसा तो इथेच राहील सडका. मेल्यावरती तुझ्या संगे मातीचा एक मडका. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, गे 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 तू हरिनाम गे, माया सारी सोडून दे. माया माया सारी सोडून दे. नशिबाला हात लावून कारण तो दाई दाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. सगळं करा, पण त्या परमेश्वराचं भजन नाही केलं तर काय केलं तुम्ही. अहो काय
क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे। जिनसे माना नाम सांगत असे थोरी वाया दौडा बाहेरी, किती दिवस थोरपण सांगायचं, पण थोरपण याच्यात नाही बाबांनो. काय थोरपण जाळावे ते भजन कर कमाने थे भगन प्रमाण काय थोर जाळवे ते, काय थोर जाळवे. सारखं देवाचं नामस्मरण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरी 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 हरी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ऐका ऐका, भगवान शंकराचा भक्त फकीर होता, फकीर. एक सारंगी होती हातामध्ये, सारंगी, आणि सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कधी या गावाला जायचं, कधी त्या गावाला जायचं. भूक लागली की एखाद्या घराच्या बाहेर जायचं, माय माऊली दिसली की हळूच हाक द्यायची. जो एक रोटी देगा, जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा, जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा. त्या माऊलीच्या घरी जेवायचं आणि आशीर्वाद देऊन निघून जायचं. ऐका ऐका, वागेश्वराचं नामस्मरण केल्यावर काय करतो? आशीर्वाद देऊन निघून जायचं. रात्रंदिवस भजन करत करत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या परिसरामध्ये एक श्रीमंत व्यक्ती होता, करोडोंची संपत्ती. कितीतरी पुण्यासारख्या शहरामध्ये कितीतरी मोठी इस्टेट, जमीन जायदाद सगळं काही, पण संपत्तीला वारसदार नव्हता. करोडोची संपत्ती आहे. तुम्ही देवाच्या जवळचे, तुम्ही कैलासावर जा आणि त्या महादेवाला विचारा की आमच्या पोटी संतान होणार आहे का नाही. नसेल तर मी माझ्या पत्नीला सांगेल पुण्य मंदिरात जाऊ नको, कुणाचा नारळ घेऊ नको. बाबा जी क्या बोले, एक बार फिर से बोलो ना. अम्मा, जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा. बाबा जी एक रोटी दी, उसके बदले मुझे एक बेटा होगा. हाँ माँ, एक रोटी के बदले तुझे एक बेटा होगा. बाबा जी अगर मैंने 2 रोटियां दी तो? हाँ माँ, तुझे 2 बेटे होंगे. आता तिला लई दिवस पोरं झाली नव्हती, तिला होती पोरांची आवड. ती म्हणजे बाबाजी अगर मैंने 5 रोटियां दी तो? हाँ माँ, तुझे 5 बेटे होंगे. मेरा वागेश्वर तुझे 5 बेटे देगा. तिसरी पटापटा घरात गेली, 5 वाकरी टाकल्या.
बाजी केली उजेडाच्या समोर ठेवली. बाबाजी खाऊ तो खेळलेला मला असते 5 लाख है तृप्तीचा टेकर दिला. माँ तृप्त हो गया. मेरा वागेश्वर तुझे बहुत कुछ देगा. बाबा जी बहुत कुछ नहीं चाहिए. 5 रुपया खाइए आपने. आप बोले थे हाँ माँ जा मेरा वागेश्वर तुझे 5 बेटे देगा. गेलो आशीर्वाद दिला आणि गेलं भजन करत करत. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ऐका 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 5 जन्माच्या नशिबात संपत्ती नव्हती पण नामस्मरण करणाऱ्यासाठी देवानी तिचं नशीबच बदलला. 6 वर्षात 5 पोरं झाली त्या माऊलीला वागेश्वराच्या डोक्याने. 5 पोरं झाली 5. ऐका ऐका पण हे नारद मुनीला माहित नव्हतं. नारद मुनी 15 वर्षांनी फिरायला आले. माणसे म्हणतात काय देवाने नशीब बनवलंय. एवढी मोठी संपत्ती दिली आणि संपत्तीला वारसदार दिला नाही. चला जाऊन येऊ. नारद मुनी आले. यथायोग्य पूजा अर्चा केली. पाय धुतले. घरामध्ये घेतलं. आता जेवणाला बस मारत होते पण तेवढ्यात त्या शेतीच्या पत्नीने पोरांना हाका मारल्या. नारदाला माहित नव्हतं काय झालं या काय झालं. तेवढ्यात भगवान शंकराने पोटात दुखायला चालू केलं. लय माझ्या पोटात दुखायला काहीतरी कर. हे नारदा लय पोटात दुखाय काहीतरी कर. हे नारदा लय पोटात दुखाय काहीतरी कर. नारद म्हणला मी आलो तुझ्याशी भांडायला लागलं तुझ्या. ओम नमः शिवाय नारद मुनी काय वागेश्वराच्या दरबारात आणि माझं भाई तुमचं चांगलं होईल. अरे तुमचं चांगलं होणार.
चांगलं म्हणलं त्यांना धन्यवाद, नाही म्हणलं त्यांना चौकड धन्यवाद. येथे काय बा कोणाचे गेले याचे त्याने प्रपंचाचे नेते गा लावणी पाच बोटे गे तू ये रे बा वागेश्वरा. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. काय आवाज आहे, धन्यवाद. उभ्या गाऊ प्रतारा तू ये रे बा वागेश्वरा. ये रे बा वागेश्वरा. ये रे बा वागेश्वरा. ये रे बा वागेश्वरा तू ये रे बा वागेश्वरा. तिसरी माझी ओवी ग पतीला लावी करायला. कोण कोण म्हणलं पतीला लागेल करायला? तिसरी माझी ओळी पतीला लागेल करायला. आवाज चांगला म्हणल्यावर काही बी म्हणताय. पण एकदा माझ्या महिला मंडळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पहिलं म्हणे हात होते का? हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ ते मी माया राहणार नाही. अरे झालं काय? त्याला पाठ होता एकच अभंग आणि त्याचा अभंग दुसऱ्या बाजूने मानला. मी म्हटलं काय कारण तरी काय गरज होती का माझा अभंग म्हणायची? आर्विकला मोठी चप्पल घालायला फार आवडते. का म्हणला माझा अभंग? आजपासून मंदिरात आणि नाही त्यांची मंदिरातच चप्पल जायला. घालतोय तो. हे बघा, ही माय. उलटीच घातली. ज्ञानी याची तरी जिंकती पैज घेऊन. आर्विक इकडे बघ. आर्विक, ज्ञानी माणसाला तर महाराज आर्विक. पैज लावून आदळतो. नारकी तो बहिना कृष्णा वाढविसी भाऊ असं कधी सुखास न पवसी. म्हणून अनेक नका पडू कपालाचे बळी. ते तर आई तुम्ही जीवन जन्माला आला, तुमचे मायबाप तुमच्याकडे होते. शेवटचे 10-12 वर्ष त्यांच्या राहिलेले असतात. त्यांना वेगळं करू नका. माय बापाची सेवा करण्यासाठी तुमचा हात पुढे येऊ द्या. छातीवर हात ठेवून सांगतो, जीवनात कधीच तुम्हाला कुणाच्या पुढं हात पसरण्याची वेळ येणार नाही. हात पसरण्याची वेळ येणार नाही. आई गेल्यावर कळतं काय असतं. बाप गेल्यावर कळतो. आयुष्यभर तो बाप आपल्यासाठी जगतो. पुरुष मंडळी, महिला मंडळ, आयुष्यभर बाप आपल्यासाठी सगळं घेतो. कधीतरी मॉल मध्ये जा, 2,500-3,000 रुपयाचा कपडा बापासाठी आणा. आयुष्यभर त्यानेच कपडे घेतले. तुम्ही कधीतरी कपडे घ्या. टेलर का जा, तुमचा आमचा टेलर बदलतो, पण 50 वर्ष झालं तरी आपल्या बापाचा एकच टेलर असतो. सांगा त्या टेलरला माझ्या कष्टाच्या कमाईचा आणलाय, मागातला शिवून द्या. बापासाठी आणलाय तो शिवलेला कपडा बापाजवळ घेऊन द्या. बाबा माझ्या कष्टाच्या कमाईतून आणलाय. अरे बाप कपडा बाजूला ठेवील आणि तुमच्या गळ्यात पडल. एवढं प्रेम करील त्या कपड्यावर. ओ वाघोलीकर, मरताना ज्यावेळी तुमच्या बापाच्या अंगावर तुम्ही पाहला, मुलाने कष्टाने घेतलेल्या कमाईचाच कपडा बापाच्या अंगावर असेल. मरताना एवढं प्रेम बाप करतो. आई वडिलांची सेवा करा, मुलाबाळांना संस्कार लावा. परत कधी आल्यावर खूप सांगेल. जरी होता शिवाजी राजा, स्वराज्यासाठी
मुलींना मुलींना बाईची इज्जत तोडल्या जात होती. मंदिरं तोडल्या जात होती. होत्यांवर खानचे वाद केले जात होत्या. अशा काळामध्ये आऊसाहेबांनी जखमीला प्रार्थना केली. हे नवरदेव नवरदेवांना सोडून किती जुने. मुलांना नवी सासूमध्ये जगदंबे. हे महाराष्ट्र धर्माचे दारू गरबये. दारू गरबये आता दारू गरबये. दारू गरबये आता रामकृष्ण हरी माझा नशिवरी माझे आई वडील वर्ष असताना वारले. मला
गुरुजी समाजात गुरुजी गावाला सर्व पडतात रामकृष्ण हरी. याच मुलाचे रोज आहेत. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या आश्रमाचा सन्मान केला. एवढी मुलं माझ्याकडे आली आणि मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायका पोरांचा विचार करेन, या मुलाकडे दुर्लक्ष होईल. म्हणून संकल्प केला आपण लग्न करायचं. लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन अनाथ मुलांसाठी समर्पित केलेलं आहे. रोज कीर्तन प्रवचन करतो. वागेश्वरा, माझ्याकडून अनाथांची निराधारांची सेवा करून घे. सेवेला पूर्ण विराम. एकदा बाबांसाठी शेवटच्या टाळ्या वाजवा. गोष्टी बाबा महाराष्ट्रातील एक वाणीदार आणि सात्विक व्यक्तिमत्व. बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सेवेला गाडे, दत्तात्रयांना कटके, संतोष शेठ कटके, चेअरमन रविदादा कटके, सर्वांना विनंती आहे महाराजांना सन्मानित करण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. रामेश्वर शास्त्री प्रातिनिधिक दिंडी मंडळाची धर्मशाळेचं बांधकाम दुसऱ्या मजल्याचं चालू आहे. त्या बांधकामासाठी हरिभाऊ देवराम सर. आजची पंगत ही आमची आजी आणि मामाकडनं होती. सन्मान स्वीकारण्यासाठी छान झाला आजचं कीर्तन. भारी वाटलं. आमची बाई दिसते का नाही? सन्मान चालू आहे. तुकाराम तुकाराम म्हणा सगळे. तुकाराम 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 तुकाराम. अरविक झोपलाय. तुकाराम 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 तुकाराम. आता महिलांची पंगत झाली आहे. आता सगळे पुरुष मंडळी बसलेत आणि असा सप्तातला प्रसाद मिळणं म्हणजे भाग्याचंच काम आहे. जो की तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा नाही मिळणार. 5 स्टार हॉटेलची म्हणजे बरोबरी नाही करू शकत. बरोबर आहे ना? आणि खरंच खूप छान आणि टेस्टी प्रसाद असतो खरं तर इथला. तुम्ही वाघोली परिसरात असाल तर तुम्ही नक्की या. अजून तर काहीच नाही. अजून जेव्हा सप्तातले दिवस वाढत जातात तेव्हा गर्दी अजून वाढत जाते ह्याचा लाभ घेण्यासाठी. सगळे वाढत आज आहेत. सप्त्याचा पहिलाच दिवस आहे.